भंडारा जिले की साकोली में नाना पटोले का नया जनसंपर्क कार्यालय खुला। पटोले ने कार्यालय का दौरा किया और मीडिया प्रतिनिधियों से बातचीत की। इस दौरान उन्होंने अजित पवार के मुख्यमंत्री बनने वाले बयान पर प्रतिक्रिया दी। पटोले ने कहा कि सबको सपने देखने का अधिकार है। उप मुख्यमंत्री अजित पवार ने बयान दिया कि मैं भी मुख्यमंत्री बनना चाहता हूं, लेकिन योग कहा आया, कभी न कभी तो मैं महाराष्ट्र का मुख्यमंत्री बनूंगा। इसका जवाब देते हुए नाना पटोले ने कहा कि हर किसी को सपने देखने का अधिकार है। सपना साकार होगा या नहीं, ये बात की बात है। सगळ्यांनी स्वप्न बघण्याचा अधिकार सगळ्यांना आहे। त्यामुळे अजित पवारही आपलं स्वप्न बघतात आहे। स्वप्न पूर्ण होईल की नाही तो नंतरचा भाग आहे। वहीं भाजपा को बहुजन विरोधी सरकार बताते हुए नाना पटोले ने कहा कि महाराष्ट्र में बहुजन विरोधी सरकार सत्ता में आ गई है। संविधान में बाबा साहेब आम्बेडकर ने प्रावधान किया है कि अनुसूचित जाति, अनुसूचित जनजाति और बहुजन समाज के लोगों के विकास के लिए उनके आर्थिक और सामाजिक विकास पर पैसे खर्च किए जाने चाहिए। पटोले ने सरकार पर आरोप लगाते हुए कहा कि महाराष्ट्र में भाजपा और महायुति सरकार सामाजिक न्याय विभाग या आदिवासी विभाग से धन निकालकर बहुजन समुदाय का आर्थिक शोषण कर रही है। बहुजन विरोधी सरकार महाराष्ट्रामध्ये आलेली आहे। संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब, ओबीसी, एंटी व्हिजंटी या लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी कोणाचंही सरकार आलं तरी सरकारने ते तरतूद करून त्या समाजावर हे पैसे खर्च करावे, ही व्यवस्था संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी तयार करून ठेवली। पण जेव्हाचं भाजपचं सरकार केंद्रात आणि राज्यात आलं तर त्यांनी या समाजाचे सामाजिक न्याय विभाग असेल, आदिवासी विभाग असेल, यांचे पैसे दुसरीकडे वळती करून या समाजाचं आर्थिक शोषण करण्याचं काम भाजप आणि महायुतीच्या सरकारने महाराष्ट्रात आणि देशामध्ये सुरू केलेलं आहे। आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला येतो आहे की लाडक्या बहिणीला हे पैसे देऊ शकत नाही। ज्या ठिकाणी 1500 रुपये देण्याचं यांनी हमी दिलेली होती आणि सुरुवातीला दिली, मागेल अर्ज करेल त्याला आम्ही पैसे देऊ, मग त्याच्यातले अर्ज कमी केले आणि मग सरकारला वाटलं की आपण एवढे पैसे देऊ शकत नाही म्हणून 500 रुपये त्यांनी द्यायचा निर्णय केला आणि तेही देऊ शकत नाही म्हणून सामाजिक न्याय विभागाचे आणि आदिवासी विभागाचे पैसे काढून लाडक्या बहिणीला पैसे आम्ही देतो आहे अशा पद्धतीचा एक आव आणण्याचं काम। पण एक गोष्ट आहे की या सगळ्या याच्यामध्ये जे निराधार महिला आहेत, लोक आहेत, गरीब लोक आहेत, ज्यांना 1200 रुपये महिन्याचं आमच्या सरकार काळात आम्ही देत होतो आणि अनेक वर्षापासून देतो आहे, त्यांच्या पण योजना या लोकांनी बंद केलेल्या आहेत। आणि म्हणून हे थोतांडवादी जी सरकार असतात त्याचं उदाहरण एक सर्वोत्कृष्ट उदाहरण असेल तर महाराष्ट्रातलं हे फडणवीस सरकार आहे।